आजच्या प्रयोगाचे नाव आहे पायथागोरसचा सिद्धांत. या प्रयोगाचा उद्देश असा की पायथागोरसचा सिद्धांत काय आहे हे समजून घेणे आणि काटकोनातील भुजांमधील संबंध ओळखणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. जर कर्ण हा सी असेल आणि इतर दोन बाजू हा ए आणि बी असेल तर याचं सूत्र असं होईल: सी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. आपल्याकडे पायथागोरस सिद्धांत सिद्ध करण्यासाठी हे त्याचे एक मॉडेल आहे. याच्या थ्रू आपण हे सिद्ध करूया पायथागोरसचा थेरम कसं कार्य करते. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मंदात लाल रंगाचा जो दिसत आहे हा काटकोन त्रिकोण आहे. इथे ही जी बाजू आहे याला आपण उंची म्हणूया या काटकोनाची, आणि खाली जो आहे ही बाजू म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा पाया आहे. आणि हा जो दिसत आहे इथपर्यंत ही बाजू या काटकोनाचा कर्ण आहे. आता तुम्ही इथं बघू शकता या मॉडेलमध्ये या साईडला उंचीमध्ये हे दिसत आहे, एक चौरस दिसत आहे, त्यामध्ये एक लिक्विड भरेल दिसत आहे. तर हे पूर्ण वर्ग, याचा चौरस देण्याचा अर्थ असा की इथे ह्या बाजूचा वर्ग झालाय आणि इथं हा पायाचा वर्ग झालाय. जेव्हा आपण याला पलटी करू तर हा झाला कर्णाचा वर्ग. जेव्हा ही बाजूचा वर्ग आणि या बाजूचा वर्ग दोघांची आपण बेरीज केली तर बरोबर आपल्याला कर्णाचा वर्ग हा मिळतो. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की काटकोनातील भुजांमधील संबंध कसा ओळखायचा आणि काय संबंध असतो ते यामधून आपण शिकलो. दुसरं, या सिद्धांतामध्ये जर कोणतीही एक बाजू दिली असेल तर इतर दोन बाजू आपण काढू शकतो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला उपयोग म्हणजे इमारती आणि पूल बांधकामामध्ये. दुसरा, नकाशा आणि अंतर मोजण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात किंवा या मॉडेल संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.